माझं लग्न झाल्यानंतर कळालं की लग्न करून आपण चुकी केली आहे. मी रोहन. माझे साधारण 1.5 वर्षांपूर्वी लग्न झाले, तेही अरेंज मॅरेज. जेव्हा बघण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा मी तिला सांगितलं की आमचं एकत्र कुटुंब आहे. मी माझ्या परिवारासोबत खूप क्लोज आहे. आमचे घरचे सगळे खूप छान आहेत आणि तुला पण माझ्यासारखं त्यांना प्रेम द्यावं लागेल, समजवून घ्यावं लागेल. तिने माझ्या प्रत्येक प्रश्नाला होकार दाखवला. लग्न जमवत असताना जेव्हा लग्न ठरलं आणि नंतर आम्ही बोलायला लागलो फोनवर, पण तेव्हा तर तिचा स्वभाव मला एकदमच विरुद्ध वाटायला लागला. कारण जेव्हा मी बघितलं तेव्हा अतिशय छान आणि फोनवर बोलल्यानंतर मला कळालं की तिचा स्वभाव खूप वेगळा आहे. मी तिला सांगत होतो की अधूनमधून माझ्या घरी फोन करून विचारत जा त्यांची तब्येत वगैरे, त्यांना बरं वाटेल, जे की अगदीच सामान्य गोष्ट आहे. आणि आपल्या होणाऱ्या बायकोने जर असं केलं तर आपल्यासारखं नशीबवान मुलगा या जगात कुणीच नसतो. पण जेव्हा मी तिला असं बोलायचो की फोन कर एखादा तरी माझ्या घरी, तर ती माझ्यावर चिडचिड करायची की मला असं सांगितलेलं आवडत नाही, माझ्या पद्धतीने मी करेल, मला जसं वाटेल तसंच मी करेल. छोट्या छोट्या गोष्टींवरून माझ्यासोबत ती भांडण करायची आणि भांडणामध्ये वाटेल ते ती मला बोलायची सुद्धा. नंतर लग्न करावं की नको मी विचारात पडत असायचो आणि परत ती 4-5 तासानंतर काहीच झालं नाही असं माझ्यासोबत परत वागायची. सॉरी बोलून तिथेच ते सगळं मिटून जायचं. लग्न झाल्यानंतर तिचा स्वभाव तर अजूनच तिरसट झाला. ती पण जॉब करायची. आम्हाला दोघांना पण वर्क फ्रॉम होम असल्यानं काही महिने गावाकडूनच काम करू असं मी तिला सांगितलं. तितकंच तिची पण ओळख होईल घरी, सगळे एकमेकांना समजवून घेतील, प्रेम वाढेल सगळ्यांमध्ये, हीच माझी भावना होती. पण मला अजिबात हे जमणार नाही अशी माझी बायको बोलू लागली. घरी सगळ्या कामांसाठी मोलकरी नसताना सुद्धा ती माझ्या गावाकडे राहायला तयारच नव्हती. तिने अख्खं घर डोक्यावर घेतलं. मी एकतर माहेरी राहील, नाहीतर आपापल्या मुंबईला, पण गावाकडे मुळीच नाही राहणार मी असं ती बोलू लागली. वरून मला बोलू लागली की तू फक्त मला सण वगैरे असला तरच घरी जावं लागेल असं लग्न अगोदर म्हणजेच लग्न जमवताना बोलला होता असं सांगू लागली, जे की अगदी खोटं आहे. मी असं कधीच बोललो नाही. ती मनाने जोडत होती. तिला घरातल्या प्रत्येक सदस्यासोबत प्रॉब्लेम वाटू लागला लग्न झाल्यानंतर. प्रत्येक वेळेस मला हा असं का बोलला, तो तसं का बोलला असं म्हणून दिवसभर ती रडायची आणि उपाशीच राहायची. घरचे तर नवीन मुलीला घरच्या चालीरीती वगैरे सांगणारच ना, मग त्यामध्ये इगो आणायची काय गरज आहे का? काहीच नाही. किंवा तिला पटतच नसेल तर मी तिला सांगितलं होतं की हो बोल फक्त त्यांच्यासमोर आणि नंतर इग्नोर कर, टेन्शन घेऊ नको. पण तिला कोणी काही सांगितलेलं मुळी आवडतच नाही. सुरुवातीला मला वाटलं की कदाचित घरची आठवण वगैरे तिला येत असेल, त्यामुळे ती रडत असेल. बऱ्याच वेळेस समजावून सांगितलं, पण तरी सुद्धा तिचं तेच होतं, तिचं रोजचंच. खरं तर आम्ही दोघंही राहावं असं तिला वाटत होतं. खरंच घरचं बाकी कुणीच नको असा ॲटिट्यूड तिचा होता. आणि हे सगळं घराने मोलकरणीजवळ ती करत बसायची आणि आईला तिच्याकडूनच सांगायचं आणि समजायचं. आई मला म्हणायची, बेटा तुझ्या बायकोला नसेल इथे करमत तर जा घेऊन मुंबईला आणि कर तिथून जॉब, कारण घरचे माझे खूप समजदार आहेत. पण मी नाहीच म्हणायचो. माझी बायको सतत माहेरी फोनवर बोलत असे, त्यात तिच्या आईचा सुद्धा तिला जाम सपोर्ट होता. तिची आई तिला भडकावून द्यायला होती आणि त्याप्रमाणे ही तसं करणार. सगळ्यांना जोडून कधीच वागणार नाही. माझ्यावर प्रेम तर करणार, पण माझे घरचे तिला नको होते. वर्क फ्रॉम होम संपल्यावर ऑफिस जॉईन करावं लागणार होतं, म्हणून आम्ही मुंबईला शिफ्ट झालो. हळूहळू हिने म्हणजेच माझ्या बायकोने घरच्या सगळ्यांसोबत नातं तोडलं. फोन करणे बंद केले, त्यांचे येणारे फोन उचलणं बंद केलं. मला आलेला फोन पण कधीच ती डिलीट करून टाकायला लागली. हे जेव्हा मला समजलं आणि मी तिला विचारलं की असं का करते,
तर तू मला टाईम देत नाही, नुसतं तुझे घरचे फोन चालू असतात. बायको म्हणून माझ्यासाठी तू काहीच करत नाही. आणि नंतर तिची अपेक्षा अशी असायची की मी तिच्यासाठी स्टँड का घेत नाही घरच्यांसमोर. घरचे कोणीच आले नाही पाहिजे तसं पूर्ण वागायची ती. आणि माझे घरचे जेव्हा शनिवार रविवारी मला भेटण्यासाठी जरी आले की तिला ते सहन व्हायचं नाही. खूप घाणेरडे आरोप लावले तिनं माझ्या घरच्यांवर. आणि मी तिची बाजू घेत नाही आहे हे तिच्या जेव्हा लक्षात आलं तर परत माझ्याचवर आरोप लावते की तू मला अमुक अमुक दिवशी असं बोलला होता, आता का असं बोलला याचं उत्तर मला दे, जे की मी कधीच बोललेलो नसायचो हे मला चांगलंच आठवत असे. आणि हे मी असं सांगितलं की परत वरून नाही, तुझ्या लक्षात राहत नाही, तुझ्याकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे असं मला तिचं बोलणं असायचं. ती एकदम जळक्या, कपटी, स्वार्थी, फक्त स्वतःच पाहिजे अशा मनोवृत्तीची आहे. तिच्या सोबतचा प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी मरण यातने समान आहे. ज्या मुलीच्या मनात माझे आई वडील भावंड यांच्यासाठी त्यांच्या मुलाबद्दल एवढा द्वेष भरलेला आहे, तिच्याबद्दल माझ्या मनात प्रेम कसे राहील तुम्हीच सांगा. लग्न करून चुकी नाही तर चुकीच्या माणसासोबत लग्न केल्याची फार मोठी चुकी केली आहे मी. आणि मला वाटतं दोष अरेंज मॅरेज या प्रथेचा आहे. एकदा बघायला जाणे आणि त्यानंतर घरी येऊन हो किंवा नाही सांगणे ही विचित्र पद्धत वाटली मला. त्यात निवड चुकली तर अजूनच त्रास. आता मात्र मी मोठा निर्णय घेतला. तिला सांगून दिलं की आपण विभक्त हो, तुला जसं वाटेल तसं जग. माझ्या आईवडिलांचा अपमान मी सहन करू शकत नाही. जशी मी माझी मानतो तसेच ते देखील माझे आहेत. त्यांच्याचमुळे आज मी इथे आहे. म्हणून आता तू डिसाईड कर तुला काय पाहिजे, नवरा, फॅमिली की स्वतःचं स्वतः एकटं राहणं. तिनं एकटं राहणं निवडलं. आईवडिलांकडे निघून गेली या आशेवर की मी तिला मनावेल घरी घेऊन येईल. पण आता मी असं करू शकत नाही कारण तिचे विचार खूप त्रासदायक असतात. मला माझे नाते, माझी फॅमिली खूप महत्त्वाची आहे. म्हणून मी तिला डिवोर्स पेपर पाठवून दिले, जे की तिने अजून मला साईन करून पाठवले नाहीत. या गोष्टीचं तात्पर्य सगळा विचार करून आपण जीवनसाथी निवडावा. कोण कसा आहे, आपण त्याच्यासोबत आयुष्यभर राहू शकतो का, त्याचा स्वभाव कसा आहे हे 2-3 भेटीतच कळतं. त्याच्यामुळे जर तुमच्या त्या भेटींमध्येच एकामेकांसोबत जमलं नाही, एकामेकांचे विचार पटले नाही तर तिथेच आपल्या नात्याला पुढे नेण्याचं थांबवा. कारण जर तिथेच तुम्ही तसं केलं नाही तर आयुष्यभर आपल्याला त्या नात्यांमध्ये जुरत बसावं लागतं. म्हणून जीवनसाथी असा निवडा जो तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये तुमच्या सोबत उभा राहणारा असला पाहिजे, ना की तुम्हाला तुमच्या परिवारापासून दूर करणारा. ही स्टोरी तुम्हाला आवडली का? अशा स्टोऱ्या तुम्हाला ऐकायला अजून आवडतील का? मला नक्कीच कॉमेंट करून कळवा. ही स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला, धन्यवाद.